आता अहिल्यानगर शहरामध्ये मेंदूवरील शस्त्रक्रिया रोबोटिकच्या साहाय्याने होणार असून याचं उद्घाटन संपन्न झालंय। चांगला न्यूरोसर्जन होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप वेळ द्यावा लागतो। सिटी स्कॅनचा शोध लागण्या अगोदरपासून मी मेंदूतील ट्यूमरच्या शस्त्रक्रिया करत होतो। त्यावेळी अनेकदा शस्त्रक्रिया अयशस्वी होत होत्या। आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण वाढलंय। भारतात मोजक्या ठिकाणीच आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने अशा प्रकारच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया केल्या जातात। देशातील नामांकित बेंगळुरू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून शिक्षण घेतलेल्या डॉक्टर मोहम्मद माजिद यांच्याकडून रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून आता आपल्या अहिल्यानगरमध्ये ही सेवा मिळणार, हे नगरकरांचं भाग्य असल्याचं प्रतिपादन पुणे हॉस्पिटल येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शैलेश पाटकर यांनी व्यक्त केलंय। मेंदूतील रक्तवाहिन्या, मज्जारज्जू तसेच ट्यूमरसारख्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून अहिल्यानगरच्या मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे। तर या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। डॉक्टर माजिद यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील अतिप्रगत अशा हा एंड मायक्रोस्कोप सिस्टीम न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रातील रुग्णांसाठी एक प्रकारे वरदान ठरणार आहे। यावेळी सांधेविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे, किडनी रोग व मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद काशीद, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदाम जरे, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर पियुष पाटील, श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश परजने, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे, उद्योजक रोहन मांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर डॉक्टर पाटकर यांचे शिष्य असणारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चांगलीच बॅटिंग केली। ते म्हणाले की डॉक्टर पाटकर यांनी सांगितलं की मी तुमचा विद्यार्थी आहे। हे आता सिद्ध झालंय की मी खरोखर न्यूरोसर्जन आहे। या निमित्त नगरकरांनाही समजलं की माझी न्यूरोसर्जनची डिग्री खरोखर आहे। रुग्णांना चांगले वैद्यकीय सल्ले दिले, पण लोकांनी उलटा अर्थ घेतला। त्यामुळे मी वैद्यकीय व्यवसाय सोडून राजकारणातला डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला। लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला। गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे आणि रुग्णसेवेमुळे मी 3 महिन्यात पुन्हा उभा राहिलो। परत वैद्यकीय व्यवसायात जाण्याचा विचार करतोय। रुग्णाला निशुल्क बरे करण्याचं पुण्य मिळवणार आहे। जाहिरातीपेक्षा कृतीला महत्त्व असतं, हे येणाऱ्या काळात दिसून येईल असंही ते म्हणाले। तर प्रास्ताविकात डॉक्टर माजिद यांनी सांगितलं, मागील 12 वर्षांपासून मेंदूवरील शस्त्रक्रिया करताना लोकांच्या मनातील शंका दूर केल्या। आता नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अधिकाधिक उत्तम सेवा देता येईल असं ते म्हणाले। तर प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आणि मॅककेअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले। कॅन्सर रुग्णांनाही याचा फायदा होणार। कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या पुनर्बांधणी शस्त्रक्रियेसाठी देखील या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे। त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांनाही हे नवीन तंत्रज्ञान वरदान ठरणार असल्याचं कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे यांनी सांगितलं। तर राज्यातील 5च ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे। मेंदूमधील ट्यूमरच्या शस्त्रक्रियेवेळी मेंदूच्या भागाला विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन दिलं जातं। यानंतर ट्यूमरमुळे बाधित झालेला भाग पिवळसर हिरवा होतो। रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीनच्या दुर्बिणीद्वारे रंग बदललेला पिवळसर हिरवा खराब भाग स्पष्ट दिसतो। त्यामुळे मेंदूच्या भागाला धक्का न लावता अधिक सोप्या पद्धतीनं, कमी वेळेत आणि अचूकरित्या ट्यूमरची शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी केली जाते। राज्यात 4 ते 5 ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते। त्यात आता अहिल्यानगरमधील मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाणार असल्यामुळे राज्यभरातील रुग्ण या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी येणार आहे। तर बसवण्यात आलेल्या रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानामुळे ट्यूमर, रक्तवाहिन्यांमधील फुगा, मज्जारज्जू तसेच मेंदूच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या जाणार आहे। तर या उपचारासाठीही आता फायदा होणार असून मेंदूतील रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे पॅरालिसिस सारखा आजार होतो। ब्रेन एंजिओग्राफी करून कवटीच्या बाहेरील रक्तवाहिन्या मेंदूच्या आतील रक्तवाहिनीला जोडून मेंदूला रक्तपुरवठा केला जातो आणि जोडलेली रक्तवाहिनी सुरू आहे यासाठी आपण ऑपरेशन करतानाच मेंदूची तपासणी केली जाते। यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होते। वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रप्रणालीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली जाते। अहिल्यानगरच्या मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्या, मज्जारज्जू तसेच ट्यूमरसारख्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं उद्घाटन करताना पुणे हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शैलेश पाटकर, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, समवेत डॉक्टर व्यंकटेश यादव, डॉक्टर काशीद, डॉक्टर मरियम माजिद,
डॉक्टर पियुष पाटील, डॉक्टर मोहम्मद माजिद, डॉक्टर पाटकर, डॉक्टर सतीश सोनवणे, डॉक्टर निलेश परजणे, डॉक्टर अमोल गव्हाणे आदी उपस्थित होते. डॉक्टर पाटकर सर आज इथं येणं म्हणजे एक सुवर्णयोग आहे. अनेक लोकांना नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम, त्यांची ख्याती माहीत नसेल आणि हेच एक सगळ्यात मोठं गुण जो त्यांनी मला शिकवला आणि त्याचं माझं फार मोठं नुकसान पण झालं. तुम्ही हे मला शिकवलं की आपण कितीतरी चांगलं काम केलं तर त्याची जाहिरात नाही केली पाहिजे. तुमचं भागून गेलं पण माझा कार्यक्रम लागून गेला. कारण की माणसाने आपल्या जीवनामध्ये अविरतपणे ज्या सेवेसाठी आपण आहोत ती सेवा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे आणि आपण केलेल्या कार्याचं समाजावर काय परिणाम होतो, काय चांगला परिणाम होतो हा विचार डॉक्टर म्हणूनही आपण करतो, राजकीय माणूस म्हणून पण करतो. पण आता कालांतराने एक जीवनामध्ये क्षण आल्यानंतर आता मी हळूहळू थोडंसं बदलायला लागलो की कामाची जाहिरात फार महत्त्वाची असते. आजही नगरमध्ये जेव्हा एखादा पेशंट रेफर करायचा असला मी म्हणतो की पाटकर सरांकडे जा, तर मला विचारतं हे कोण आहेत. कारण की आमच्याकडे सवय आहे, आमच्याकडे काही नावं ठरलेले आहेत. नगरमधून पेशंट जाताना या गोष्टीसाठी याच्याकडे जा, त्या गोष्टीसाठी त्याच्याकडे जा, त्या गोष्टी त्याच्याकडे जा. पण तुमचं नाव नगरमध्ये सर्वसामान्य माणसाला माहीत नसेल. आता तुमचं वय झालं तर तुम्ही जाहिरात करून तरी काय करणार म्हणत असेल. पण तुमचं काम हीच तुमची प्रतिमा आहे आणि त्यांच्या आज 5 मिनिटाच्या व्याख्यानाने तुम्हाला लक्षात आलं असेल की माणूस काय आहे आणि माणूस किती प्रभावशाली आहे. एखाद्या व्यक्तीला ओळखायला फक्त 5 मिनिटं जातात, फार वेळ लागत नाही. आणि मी त्यांना आणण्याचं दुसरं कारण की तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही हे सांगितलं की मी तुमच्या खाली शिकलो म्हणून आता यांना खात्री की मी खरंच न्यूरोसर्जन आहे. अनेक गोष्टीचा स्वार्थ आज साध्य झाले. तुम्ही सांगितलं तुम्ही माझेच कार्यकर्ते, तुम्ही आता यांचाच हे तर चांगलंच बोलणार. पण पाटकर सरांनी येऊन सांगणं की नाही खरंच हा मुलगा चांगला शिकत होता याचं अनेक लोकांनी माझ्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांच्या डोक्याची केस काढतात, काही दिवसांनी नातेवाईकांच्या डोक्यांची केस काढतात. त्या स्टेजने हळूहळू पहिला सिटी स्कॅन आला. सिटी स्कॅन आल्यानंतर अरे ट्यूमर दिसतो. मग त्याच्यानंतर MRI आला. मग असे मायक्रोस्कोप यायला लागले. आता हे घड्या रिपेअर करायचं असेल, पूर्वी तुम्ही बघा रस्त्यावरती ते डोक्याला बिंग लावून बसलेले असतात. आज मोठमोठ्या कंपनीमध्ये रोबोटिक मशीन असतात. तर रोलेक्सचं घड्या, आता ह्या साहेबांनी मला एकदा घड्या दिलं होतं रोलेक्सचं, माझी लायकी नसतं, मी आपल्या ते कपाटात ठेवून दिले. अजून टाईम तेवढाच दाखवते. माझं 200 रुपयाच्या घड्यामधला टाईम त्याच्यात तेवढाच दिसतो. पण ती भीती वाटते ते घड्या घालायला, पडलं बिडलं तर. पण कालांतराने नवीन नवीन इक्विपमेंट येत गेले. मायक्रोस्कोप आला, आता त्याच्यावरचे नॅव्हिगेटिंग मायक्रोस्कोप, म्हणजे मेंदूमध्ये आपण कुठे आहोत, कुठे पोचलो आहेत. पण ह्याच्यासाठी सर्व ह्या गोष्टींसाठी एक महत्त्वाची गोष्ट मला नाही म्हणजे चांगला सर्जन पाहिजे. आता हे चांगले त्यांनी खूप वर्षे ट्रेनिंग केलं, नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग केलं. शेवटी मर्सिडीजमध्ये माकडाला बसवलं तर ती मर्सिडीज नाही पण ती गाडी चालवायला पण तो हुशार माणूस पाहिजे, ज्यांनी चांगला अनुभव घेतला. आणि माझ्याकडे चांगलं होते पण ते एकदम त्यांनी दुसरीकडे उडी मारली. नाही तर हे मी इथे येत असे वेळात घाटात आणि त्यांना न्यूरोसर्जरी करायला खूप आवडायची. पण नंतर कालांतराने काय त्यांच्या फॅमिली प्रेशर म्हणून ते न्यूरोसर्जरी सोडून ते राजकारणात गेले. तर चांगला न्यूरोसर्जन घडायला खूप वेळ लागतो आणि हळूहळू एक एक पाऊल घेत पुढे जातो. आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग तो न्यूरोसर्जन निपुण होतो, काम करायला. पण तरी पण समाजामध्ये त्याची माहिती नाही होत. समाजामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स कळायला, ह्याचं महत्त्व आता डॉक्टरने हा मायक्रोस्कोप ह्याचं ह्याचं जो न्यूरोसर्जन त्याला कळतं ह्याचे काय, ह्याच्यामुळे किती रिझल्टमध्ये फरक पडणार. नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती, आम्ही ट्यूमर शोधतोय त्याच्यामध्ये, त्या मेंदूमध्ये आतमध्ये जातो पेशंट, त्या काळी पेशंट बरा नाही झाला तरी लोक स्वीकारायचे. हो आता डॉक्टरचं डोकं फोडून टाकतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.